नाही, आमची यादी तयार आहे. ए बी फॉर्म पण आलेले आहेत. आज संध्याकाळपासून आम्ही ए बी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे. जवळजवळ सर्वच जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे. त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून 2 दिवसात आमचे भरून होतील. सर, तुम्ही सांगितलं होतं की युती नाही होणार, 30 तारखेला युती तुटणार आणि 28 तारखेला आम्ही काल युती झाली आहे. युती अशी शब्दशः झाली पण मनाने तुटलेलीच आहे. बघा अजून 2 दिवस काय काय होतं ते. आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन येतात, आता आम्हाला परत घ्या. आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत. परंतु बाकीचे पण यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढाओढ होती किंवा खूप लोक 10 वर्ष झाली इलेक्शन झालेले नाही आहेत, त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात, ज्यांनी 5-5, 10-10 वर्षे मेहनत केलेली, अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी. आणि युती अशी यांची झाली असेल दिसते वरवर, परंतु ती तसं नाही आहे. ज्या मुली सांगतात की मराठी व्यापाऱ्यांना मारहाण झाली तर जसं तसं कोणी कोणाला कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय का? मुनी लोकांनी त्यांचं काम करावं. राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नयेत. अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत, व्यापारी आहेत, कोणी सांगावं इथे कोणाला काय त्रास होतोय का? मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात, त्यांनी पडायला नाही पाहिजे. एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित, तर तो निवळेल कसं यामागे बसायला पाहिजे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतं. अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काही गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे. तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात, त्यामुळे तो विचार त्यांनी करावा. ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाहिला, इतर ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जे सीट जागा वाटपची चर्चा आहे त्यानंतर त्यांच्यामधला संतत बाहेर निघतोय, कसं पाहता याचं? नाही, निघेलच ना. कारण काय आहे माहिती, या लोकांनी निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्याच्या जरा आधीपासून जी चढाओढीच्या मागे लागून चढाओढ करून जे आयात केलेले काही लोक आहेत, ते पैसे देऊन केले असेल किंवा निवडून येईल म्हणून काही लोकांना हे केलं असेल, काही लोकांना काही भीती दाखवून केलं असेल, अशी लोक तयार झालेली असताना, यांचा हाऊसफुल झालेला असताना हा जो उद्रेक तुम्ही बघाल की काल खरं तर नाशिकपासून सुरू झाला. आणि खरं आहे ना, ही इलेक्शन जे कार्यकर्त्यांचे असतात त्यांच्या काही भावना असतात ना, आणि त्या आता जपल्या जात नाहीत असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे गडबड तर आहे. आता तुमची भूमिका काय आहे? शिवसेनेबरोबर तुमची ठाकरे गटाबरोबर युती आमचं एकदम छान चाललंय. किती जागाची बोलणी झालेली आणि पुढे कधी ईबी फॉर्म वाटप होणार आहे, फॉर्म कधी भरणार आहेत, काय नाही? मी इथे केडीएमसी बाबतीत बोलायचं झालं तर माझे सगळे ईबी फॉर्म मी आणलेले आहेत. आतापासूनच द्यायला सुरुवात करतोय. कारण फॉर्म भरायला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय. जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे. सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे. एकंदरीत चांगलं वातावरण आहे. 2 भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे. आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे. जमिनीवरची लोक रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय, तुम्ही हे आधीच व्हायला पाहिजे होतं आणि कुठेतरी एक चांगला रिझल्ट येईल या आशेने इच्छुक उमेदवार असतील, आम्ही असू, तर एकंदरीत चांगलं वातावरण आहे निवडणुकीच्या दृष्टीने. फॉर्म्युला असा काय नव्हता. आम्ही साधारण एक 54-55 जागा 122 पैकी मनसेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडनं. बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यात शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना कशी ऍडजस्ट करायची ते करून घेणार आहेत. या प्रकारचे एक फॉर्म्युला निघालं आहे. 1 तारखेपासून प्रचाराला सुरुवात होते, तर उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे दोन्ही यांच्या सभा होणार आहेत का? निश्चितच कल्याणला होईल, डोंबिवलीला होईल. आमचे प्रयत्न चालू आहे. संयुक्त सभा दोघांची व्हायला पाहिजे असे आमचे प्रयत्न चालू आहेत. सभेसाठी आम्ही वेळ पण त्यांना 1 दिवस राखीव ठेवायला विनंती केलेली आहे. काय वाटतं किती जागेवर बाजू मांडणार आहे? महापौर बसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.